मंडळी, कशा आहात? तर आज आपण ना काहीतरी चटपटीत बनवणार आहे. तर आपण ना आज लिंबू मिरची करणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात खायला एकदम चांगली लागते. तर आता मी त्यासाठी या मिरच्या घेतल्या दोन. तर ह्या मिरच्या मी सगळ्या अशा मोडून घेणार आहेत आणि हे दोन लिंब. तर हे दोन लिंब कापून घ्यायची. मी आधी आता या मिरच्या मोडून त्यासाठी आपण हे दोन लिंबू पण कापून घेणार आहेत. आणि लिंबाने ना तिखटपणा जातो सगळा, मिरची चांगली लागते. आता ना चांगली त्याला मिरचीला तडका लागलेला आहे आणि आता आपण त्यात लिंबू मिरची टाकणार. तिला आणि मिरचीला मीठ थोडं जास्त टाकायचं, म्हणजे त्यात चांगलं भरलं जातं मीठ. लिंबाने आंबटपणा राहतो, तिखटपणा जातो आणि मीठ थोडं मिरचीला जास्तीत असलं ना की मग चांगलं लागतं मिरची. आता आपण थोड्या वेळ याला असं झाकून ठेवू. त्यात काय पाणी टाकायचं नाही, हे वाफेवरतीच होणार. हे बघा आपली चटणी कशी झाली आणि मी कसलंच प्रकारचं पाणी नाही टाकलेलं. त्या मिठाने एवढं पाणी सुटलंय त्याला. आता उलट हे पाणी आटून द्यायला लागेल. आता मी झाकण काढलं ना की त्याचं पाणी आटन, मग थोड्या वेळ आपण जाळ घालू याला. आणि आता यामध्ये बघा लोणच्याचा थोडासा खार टाकायचा. या खारामुळे इतकी टेस्ट येते ना मिरचीला, एकदम छान लागते खायला. एकदा खाल तर परत परत खाल. आपलं पाणी आटलेलं आहे, आता आपण खाली घेऊ. मिरची रानात दुपारी भाकरी बरोबर तर लय चांगली लागते, एकदम मस्त लागते दुपारचं रानात खाल्ल्यावर. तर अशी लिंबू मिरची तुम्ही पण करून पहा, खायला एकदम भारी लागते. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा करा. आणि जर माझे लिंबू मिरची कुणाला आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.
इकडं बघ